श्री स्वामी समर्थ. प्रत्येक गृहिणींसाठी व सुगृहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. देवाला वाहिलेली फुले इकडे तिकडे टाकण्यापेक्षा झाडाच्या कुंड्यामध्ये टाका. त्यामुळे फुलं पायाखाली अजिबात येत नाहीत. टिप नंबर 2. दिवसाला 4 पेक्षा अधिक कप चहा पिणे. त्याचबरोबर जास्त वेळ उकळलेला चहा पिल्याने पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध अशा अनेक विकारांना बळी पडतात. तर तुम्हाला पण चहा पिण्याची सवय असेल तर ही टीप लक्षात ठेवा व टीप आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टीप नंबर 3. ISI मार्क असलेला कुकर जर तुम्ही घेतला तर असा कुकर वापरताना कुठलाही ॲक्सिडेंट होण्याचा धोका नसतो, कारण तो कुकर सर्व गोष्टी लक्षात घेऊनच बनविलेला असतो. टीप नंबर 3. शेवग्याचा ज्यूस गर्भवती स्त्रीला देण्याचा सल्ला दिला जातो. याने डिलिव्हरीमध्ये होणाऱ्या समस्यापासून आराम मिळतो. महिलांसाठी अतिशय महत्त्वाची टीप नंबर 4. तर आपल्या आहारात वारंवार चुकीचे पदार्थ खात असाल तर त्यामुळे आपल्या पोटाचा घेर वाढण्याची शक्यता जास्त असते. पचायला जड पदार्थ जसे की मैद्याचे पदार्थ, नमकीन, तळलेले पदार्थ, बेकरीचे प्रॉडक्ट, मिठाई, मांसाहार असे पदार्थ वारंवार खाल्ल्याने त्याचे रूपांतर फॅट्समध्ये होते. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळा. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट लाईक व मैत्रिणींपर्यंत तुमच्या शेअर नक्की करा. टीप नंबर 5. लोणचे बनविताना कैऱ्या, आवळे, गाजर चांगल्या प्रतीचे घ्यावे. त्यावर डाग असतील तर असे फळे लोणचे बनविण्यासाठी वापरू नये. त्यामुळे लोणचे लवकरच आपले खराब होऊ शकते किंवा होते. टीप नंबर 6. उन्हाळ्यात भाज्या लवकरच सुकतात. अशा वेळेस जर तुमच्याकडे फ्रीज नसेल तर भाज्या टिकवून ठेवणे फारच कठीण होऊन बसते. अशा वेळेस भाज्या परातीत पसरून त्यावर ओला कपडा ठेवावा. कोथिंबीर, पालेभाज्या पितळेच्या डब्यात ठेवल्यास त्या जास्त चांगल्या राहतात. टीप नंबर 7. केसांना दिवसातून 3 वेळा कंगव्याने विंचरावे. यामुळे केसांना वळण मिळते. शिवाय केसांच्या मुळामध्ये रक्ताभिसरण सुरळीत होते. यामुळे केस निरोगी राहतात. साधी, सोपी पण प्रत्येक सुगृहिणीने लक्षात ठेवण्यासारखी टीप नंबर 8. भाजी बनविताना आले लसूण पेस्ट, रेडीमेड पेस्ट वापरण्याऐवजी आले लसूण किसून ठेचून घरीच बनवून घातल्यास भाजी चविष्ट होते. टीप नंबर 9. केळीची साले दातावर 2 मिनिटे घासून नंतर स्वच्छ धुवा. यामध्ये असलेल्या सायट्रिक ॲसिडमुळे पिवळे दात चमकतात. अतिशय खास टीप नंबर 10. मॅग्नेशियम हाडासाठी कॅल्शियम इतकेच महत्त्वाचे आहे आणि हे दोन्ही घटक काजूमध्ये आढळतात. यामुळे आपली हाडे मजबूत होतात. तर आपली हाडे मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये काजूचे सेवन नक्कीच करू शकता. टीप नंबर 11. जर तुमचे हात पाय दुखत असतील तर त्यामागचे कारण म्हणजे चहा. त्यामुळे आपले हाडावर परिणाम होतो आणि आपली हाडे कमजोर होऊ लागतात. टीप नंबर 12. लिंबू सरबतासाठी लागणारे लिंबू जास्त दिवस टिकविण्यासाठी किंवा लिंबू ताजे राहण्यासाठी लिंबांना थोडे खोबरेल तेल लावून हवाबंद डब्यामध्ये किंवा बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवावे. 1 महिना तरी यामुळे लिंबू ताजी राहतात. महिलांसाठी अतिशय उपयुक्त टीप नंबर 13. लग्न किंवा पार्टीमध्ये हेवी मेकअप केलेला असेल तर असा मेकअप लवकर निघत नाही. म्हणून चांगल्या कंपनीचे मेकअप रिमूव्हर वापरा. यामुळे मेकअप सहज निघेल. पूर्ण मेकअप जर निघाला नाही तर आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स देखील येऊ शकतात. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टीप नंबर 14. चेहरा किंवा केस सुंदर दिसावे असे
वाटत असेल तर शक्यतो वर लावणाऱ्या गोष्टीवर भर न देता खाण्यापिण्यावर भर द्यावा. यामुळे आपोआपच आपला चेहरा आणि केस सुंदर होतात. टिप नंबर 15. ज्यांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी आहे त्यांनी दररोजच्या जेवणात टोमॅटोचा समावेश नक्की करावा किंवा टोमॅटोचा ज्यूस घ्यावा. टिप नंबर 16. आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असते. यामुळे आवळ्याचे लोणचे, कँडी, पावडर, मुरंबा खावा. रोज एक आवळा खाल्ल्याने आपले रक्तातील हिमोग्लोबिन वाढते. अत्यंत महत्त्वाची व महिलांसाठी अतिशय उपयुक्त टिप नंबर 17. ज्या स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात खूप जास्त प्रमाणामध्ये रक्तस्राव होतो त्यांनी महिनाभर नियमितपणे भिजवलेले बदाम खावेत. आपले लाखो रुपये वाचवण्यासाठी अतिशय महत्त्वाची टिप नंबर 18. बदामामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे कॅन्सरसारखा भयंकर आजार होण्याचा धोका कमी होऊ शकतो. तर कॅन्सरसारखा आजार कधीही आपल्याला होऊ नये यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 19. आपल्या आहारात साखरेऐवजी गुळाला स्थान द्या. गुळाच्या एका तुकड्यामध्ये शरीराला लागणाऱ्या दिवसभराच्या लोहाची कमतरता भागवली जाते. टिप नंबर 20. चपातीमध्ये ग्लुटेन नामक चिकट पदार्थ असतो जो पोटात चिटकून राहतो व पोटाच्या आजार होतात. ज्वारीमध्ये मात्र ग्लुटेन आढळत नसल्याने ती पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 21. तुम्ही मुरुमाने त्रस्त असाल तर शतावरीच्या मुळाची पेस्ट चेहऱ्यावर लावा. मुरूम नाहीसे होऊन चेहऱ्यावरती ग्लो येईल. शतावरी पावडर दुधात मिसळून त्याचा लेप चेहऱ्यावरती लावावा. शतावरीमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट ग्लुटाथायोन नामक घटकामुळे चेहऱ्यावर मुरूम पुन्हा येत नाहीत. प्रत्येक गृहिणीच्या कामी येईल अशी उपयुक्त टिप नंबर 22. पांढऱ्या कपड्यावर पडलेले रंगाचे डाग काढण्यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात इनो टाका आणि तो कपडा या पाण्यामध्ये 1 तास भिजत ठेवा आणि नंतर ब्रशने साफ करा. निरोगी शरीर राहण्यासाठी व तुमचे लाखो किंवा हजारो रुपये वाचवण्यासाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाच्या किचन टिप किंवा किचन ट्रिक्स आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा व उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत शेअर देखील नक्की करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.